सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील मोठी उमरी परिसरातील रेल्वे गेटजवळ असलेल्या एका दारूच्या दुकानासमोर एकाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालयानं आरोपी रणजित तुकाराम वाघ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे गेटजवळ असलेल्या दारूच्या दुकानात आरोपी रणजित तुकाराम वाघ हा 2018 मध्ये दारू पिण्यासाठी गेला होता। त्याच्याकडे पैसे नसल्यानं आरोपीनं फुकटात दारू मागितली। मात्र दारूच्या दुकानावरील मॅनेजर विश्वास किसनराव गुरव व कामगार श्रीकांत सोनकुले यांनी दारू देण्यास नकार दिला। त्यानंतर आरोपीनं दुकानावर येणाऱ्या ग्राहकांना दारूसाठी पैसे मागितले। त्यामुळे विश्वास गुरव आणि सोनकुले या दोघांनी त्याला दुकानाच्या बाहेर काढलं। यावेळी रणजित वाघ यांनी बाजूला असलेल्या एका दुकानावरून चाकू उचलत दुकानात घुसून श्रीकांत सोनकुसले याच्या पोटात भोसकला। त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात 302 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात न्यायालयानं दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आरोपी रणजित वाघ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली।